What do you think is the reason? Is there any negligence? Is there any negligence involved? संध्याकाळी 7:20च्या दरम्यान हा पुलाचा एक भाग कोसळला. त्यातली जे सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब कोसळल्यामुळे त्यावर जे पादचारी होते ते स्वाभाविकपणे खाली कोसळले. 5 मिनिटात पोलीस यंत्रणा पोहोचली. पुढच्या 7-8 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेड पोहोचली आणि रेस्क्यू ऑपरेशन लगेच सुरू झालं. मला माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर मी माझ्या विधानसभेमध्ये जाताना परत येऊन या ठिकाणी माननीय पोलीस जॉइंट कमिशनर देवेन भारतीजी, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि DRM शर्माजी या तिघांशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा ब्रिज 100% धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल आहे. काही मायनर दुरुस्त्या सुचवल्या होत्या महापालिकेने, त्या सुरू व्हायच्या होत्या. त्या मायनर दुरुस्त्या होईपर्यंत पूल बंद ठेवायला पाहिजे होता का नव्हता. हा जो पूल बांधला तो कोणी बांधला, कोणाकडे मेंटेनन्सला होता याची सगळी माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे मुंबई महापालिका आणि रेल्वे मिळून या सगळ्याची चौकशी करेल. जे जखमी झालेले आहेत त्या जखमींची सगळी वैद्यकीय व्यवस्था ही शासनामार्फत केली जाईल. लगेचच सगळी मदत पोहोचल्यामुळे जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेल्यामुळे कॅज्युअलिटीज कमी असतील असं वाटतंय. मी अजून तिकडे गेलो नाही, तिकडे आता जातोय. पण या दुर्घटनेची चौकशी ही महापालिका आणि रेल्वे मिळून केली जाईल. यात कोण दोषी आहे, काय दोषी आहे हे तर लवकर कळेल. पण तोपर्यंत जे जखमी आहेत त्यांची काळजी घेणं हे शासनाचं काम आहे आणि त्यासाठी आम्ही ते सगळे प्रयत्न करतो आहोत. जो बात यहाँ पर आज 7:20 पर जो दुर्घटना हुई, ये फुट ओवर ब्रिज का एक स्लैब गिरा. उसमें जो वहाँ पेडेस्ट्रियंस थे, जा रहे थे, वो स्वाभाविकता नीचे गिरने से घायल हुए, बहुत सीरियस हुए. ये ब्रिज किसने बांधा, किसके पास मेंटेनेंस के लिए था, इसके बारे में रेलवे और मुंबई महापालिका साथ मिलकर इंक्वायरी करेगी. ये ब्रिज बहुत डैमेज था, ऐसा नहीं, माइनर उसमें कुछ दुरुस्ती की ज़रूरत थी. उसके बारे में काम चल रहा था. वो काम चलने तक ये ब्रिज बंद रखे, ऐसा क्यों लगा नहीं, इसकी पूरी जांच ये रेलवे और महापालिका ज़रूर करेगी. जो घायल हुए हैं उनका पूरा मेडिकल शासन की ओर से किया जाएगा और जो घायल हुए हैं उनको पूरी सहायता देना ये हमारा काम है. 7:20 पर घटना पहुंचने पर 7:25 को पुलिस पहुंची, 7:28 को फायर ब्रिगेड पहुंची, रेस्क्यू पहुंचा. मैं मानता हूं कि बहुत तुरंत ये पहुंचे और इसलिए पूरी जानकारी के बाद हम इसके बारे में आपके पास जनता को बताने के लिए जरूर आएंगे. ब्रिज BMC का या रेलवे का सर? ब्रिज BMC का. आता या क्षणाची ताजी माहिती. राज्याचे सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे, जिथे CSMT जवळच्या पुलाचा काही भाग कोसळून 4 जणांचा बळी गेलाय. त्या भागात स्वतः विनोद तावडे आले आणि त्यांनी केलेला दावा असं सांगतो की हा पूल कमकुवत झालेला नव्हता. या पुलाच्या मध्ये काही सुधारणा सुचवल्या गेल्या होत्या, दुरुस्ती करणं गरजेचं होतं आणि झालेल्या दुर्घटनेची चौकशी रेल्वे आणि महानगरपालिका मिळून करणार आहेत. दरम्यान जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल. प्राथमिकदृष्ट्या मृतांच्या नातेवाईकांना, वारसाला किमान 50,000 रुपयांची मदत मिळू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे, अशी सूत्रांची आत्ताची माहिती आहे.